अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज गुरुप्रतिपदा. गाणगापूर इथे श्री शैल्यम यात्रेला निघण्याचं जे महाराजांनी केलं होतं, महाराज अजून पण गाणगापूरमध्ये आहेत. आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. आपण आज गुरुचरित्रातील 51वा अध्याय 52वा अध्याय करू शकता. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू असेल, खारे शेंगदाणे असेल, ते खूप आवडतात. आज नैवेद्य आरती आपण करू शकतो. महाराजांना गाणगापूरमध्ये महाराज सदैव आहेत. महाराज कुठेही गेलेले नाही. लक्षात ठेवा, आपण मनापासून गाणगापूरमध्ये जावं, संगमावर तिथे गुरुचरित्र पारायण करावं. वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा आपण गाणगापूरमध्ये महाराजांना भेटायला जायला पाहिजे. खूप जण म्हणतात दादा आम्ही तिथे गेल्यावर खूप जण घाबरतात. गाणगापूरमध्ये घाबरायचं नाही. प्रत्यक्ष दत्त महाराज तिथे बसलेले. जे बाधित व्यक्ती असेल, ज्यांना काही त्रास असेल, बाधित व्यक्ती असेल, ते दत्त महाराजांकडे मुक्ती मागण्यासाठी येत असतात की दत्त आम्हाला मुक्त करा, दत्त महाराज आम्हाला मुक्त करा, दत्त महाराज आम्हाला मुक्त करा. ते त्यांची याचना करून येत असतात. म्हणून आपण त्या गोष्टीकडे लक्ष न देता आपण महाराजांना भेटायला जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं. पालखी जेव्हा जात असते, पालखीच्या एकटक आपण महाराजांकडे बघावं आणि आपली मनोकामना महाराजांना सांगावी. महाराज ते पूर्ण करत असतात. मला तिथल्या गुरुजींनी सांगितलंय की आपण जेव्हा पालखी जात असेल तर पालखीमध्ये आजूबाजूकडून गोष्टीकडे लक्ष न देता पालखीकडे लक्ष द्यायचं आणि महाराजांना आपल्या मनातली गोष्ट सांगायची. ती पूर्ण होते. आपण तिथं संगमावर गुरुचरित्र पारायण करू शकता, संगमावर स्नान करू शकता, संगमावर आपण आरती करू शकता, संगमावर प्रदक्षिणा मारू शकता. महाराजांना गायन खूप आवडतं. म्हणून गाणगापूरमध्ये तुम्ही जर अजून पण गेला नसाल, गाणगापूरमध्ये जाण्याची लोकांमध्ये खूप भीती आहे. ती भीती पहिले दूर करा. आपल्याला महाराजांना भेटायला जायचंय. गुरुचरित्र आपण वाचतो, पण गाणगापूरमध्येच नाही गेलो. काय गुरुचरित्र वाचलं आपण? लक्षात ठेवा, गाणगापूरमध्ये दत्त महाराज संगमाच्या तिथे प्रत्यक्ष बसलेले अजून पण आहे. मनामध्ये भाव पाहिजे. तुम्ही गाणगापूरमध्ये गेला तर तुम्ही म्हणणार ही अस्वच्छता, हे या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आपल्या मनामध्ये पण खूप वाईट भरलेलं आहे. आपण पण खूप चांगले नाहीये. आपले कर्म पण चांगले नाहीये. गाणगापूरमध्ये तुम्ही अवश्य जावं. तिथं स्वामी चरित्र, गुरुचरित्र किंवा प्रदक्षिणा एक तरी मारा. तुमचं मन प्रसन्न होऊन जाईल. भस्माचा डोंगर आहे, भस्म बघा, भस्म लावा आणि तिथे नामस्मरण करा. 3 दिवस कमीत कमी गुरुचरित्र पारायण करावा. आपल्या आपण जे जीवन जगतो त्यापेक्षा वेगळं जीवन 3 दिवस जगायला पाहिजे. ना मोबाईल असेल, ना टीव्ही असेल, ना खाली आसन असेल. जमिनीवर झोपायचं आणि महाराजांचं नामस्मरण करायचं. 3 दिवस आपलं आयुष्य बदलून जाईल. म्हणून अवश्य गाणगापूरमध्ये जावं. श्री